तर अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे। मात्र गणरायाचं आगमन हे खड्ड्यातूनच होईल की काय असा प्रश्न आता डोंबिवलीमध्ये निर्माण झालाय। तर सर्वेश हॉल ते लोकमान्य टिळक पुतळा हा 6 मीटरचा रोडची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। या संदर्भात मनसे आक्रमक झाली आहे। 2 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी दिलाय। हे असं झालंय की डोंबिवली शहरात रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत। त्यामुळे आम्ही बरीच लोक, आता मी इथे समोरच राहतो याच सोसायटीमध्ये, गाडी काढायची इच्छा होत नाही। मी 2दा गाडीवरनं पडलोय बघा त्या खड्ड्यांमुळे। आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला खड्ड्यांबद्दल काय सांगायचं, तर लवकरात लवकर हे काम व्हावं आणि लोकांचा जीव वाचवावा अशी आमची एक तीव्र इच्छा आहे। रस्त्याने एवढे त्रास होतो का कंबरडे मोडून जातो आमच्या रिक्षावाल्यांचं। सकाळी आल्यानंतर दुपारपर्यंत असं होतं का नको नको रिक्षा या रोडच्या मुला। ऍक्च्युली या रोडवर लक्ष द्यायला पाहिजे शासनाच्या। तर या संदर्भात मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। या सर्वेश हॉल आणि आसपासचा हा जो टिळक रोड आहे इथे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। मी जाणार आहे मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांच्याकडे। काय सांगाल की कशा प्रकारे एक विरोधक म्हणून काय काय आतापर्यंत पुरावे घेतलेत किंवा काय पाठपुरावा घेतलाय? विरोधक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम शहरातल्या प्रश्नांवरती आवाज उठवत असते, परंतु सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना वारंवार इथली जनता रांगा लावून मतदान करते आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही। ते खासदार आहेत, आमदार आहेत, परंतु जर परवा बघितलं असेल तर परवाच्या पावसाने खासदारांच्या घरात पाणी गेलं होतं आणि इथले जे स्थानिक आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना महाराष्ट्रात कुठेतरी काय कोणाला तरी या पक्षातला आपल्या पक्षात घे, त्या पक्षातला आपल्या पक्षात घे याकरता फिरत असेल। त्यामुळे ज्यांना मताधिक्याने या जनतेने निवडून दिलंय त्या आमदारांचं, खासदारांचं, या लोकप्रतिनिधींचं या डोंबिवली शहरातल्या कडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे। पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव आहे। अनेक लोकांच्या घरात, सार्वजनिक मंडळांकडे गणेशाच्या मूर्ती येणार असताना सुद्धा शहरातले जे प्रमुख रस्ते आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था आहेत। आपला कर अत्यंत प्रामाणिकपणे भरतायत, त्यांना दिलासा द्यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत। नक्कीच एक वेगळं असं आंदोलन मनसे करणार आहे आणि त्या अंतर्गत जर गणेशोत्सवाच्या आधी जर या खड्ड्यांची डागडुजी झाली नाही तर एक तीव्र आंदोलन इथे छेडण्यात येईल। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।